नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता अशोक मामांसमोर मोठा प्रश्न पडलेला असतो की भैरवीला सुभाष बोरकर नावाच्या माणसाचा मोबाईल नंबर द्यायचा कसा, कारण सुभाष बोरकर हा दुसरा तिसरा कुणी नसून मी स्वतः आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, सुभाष बोरकर आता ईश्वर तू बन. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की इथं मला स्वतःचंच नाव मधून मधून आठवत नाही, तेव्हा मला कसं बोलता येईल. आणि पुढे ते म्हणतात की भैरवीला त्यांचा नंबर हवाय. तेव्हा माझा नंबर तर भैरवी जवळ आहे, मग कसं. तेव्हा रेयांशच्या डोक्यात एक आयडिया येते आणि तो म्हणू लागतो की माझ्याकडे एक आयडिया आहे. माझा एक जुना नंबर आहे, तो भैरवी माऊकडे नाहीये, त्याच्यावरून आपण तिच्याशी बोलूयात. आता अशोक मामा ईश्वर काकांना तयार करतात आणि म्हणतात की तुला जमेल सगळं. आता भैरवी इकडे लॅपटॉपवर तिचं काम करत असते. तितक्यात अशोक मामा आणि संयमी तिथे येतात. अशोक मामा संयमीला म्हणतात की आता तू जाऊन तिच्याशी बोल. तेव्हा संयमी म्हणते मी त्यापेक्षा तुम्हीच बोला. तेव्हा अशोक मामा म्हणतात की बिझनेस कोणाचा आहे. त्यावर संयमी म्हणते माझा. मग बोलणार कोण. त्यावरती म्हणते मी. अशा प्रकारे संयमी आता भैरवी जवळ जाऊन विचारू लागते की माऊ तू काय करतेस. तेव्हा ती म्हणते की मी एका ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करते. तेव्हा संयमी तिला विचारू लागते की तू सुभाष बोरकर नावाच्या माणसाला कॉल करणार होतीस ना. तेव्हा भैरवी म्हणते हो मी विसरलेस, माझं जरा हे काम झालं की मी बोलते. असं म्हटल्यावर संयमी तिथून उठून येते. तेव्हा अशोक मामा संयमीला म्हणू लागतात की मी तुला काय सांगितलं होतं. तेव्हा संयमी म्हणते की तुम्ही जे सांगितलं तेच तर बोलले. तेव्हा अशोक मामा म्हणतात ठीक आहे, त्याचा काही फायदा झाला का आता मीच काहीतरी करतो. असं म्हणून ते भैरवीशी बोलण्यासाठी जातात आणि राधावहिनीला आवाज देत तिला म्हणू लागतात की सगळी कामं वेळेवर झाली पाहिजे, शिस्त म्हणजे शिस्त. राधावहिनी म्हणते होय मालक. असं म्हणून ती तिथून जाते. तेव्हा हळूच भैरवीला म्हणतात की भैरवी तू कॉल करणार होतीस त्याचं काय झालं. तेव्हा भैरवी म्हणते हो बाबा आता मला काम आहे, दुपारून करते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात दुपारून का. आत्ता का नाही, कारण मी त्याला सांगून ठेवलंय आणि दुपारनंतर तो ऑफिसमध्ये असतो. तेव्हा भैरवी विचारू लागते की तो पण तुमच्यासारखा जॉब करतो का. तेव्हा ते म्हणतात हो. तेव्हा भैरवी त्यांच्याकडून नंबर मागते. अशोक मामा आता रेयांशचा नंबर तिला देतात आणि तिथून निघून जातात. आता भैरवी त्या नंबरवरती कॉल करण्यासाठी तिथून उठून तिच्या खोलीत येते. तेव्हा संयमी पण तिच्या मागे येते आणि म्हणते माऊ प्लीज स्पीकर ऑन कर ना. आता भैरवी जेव्हा रेयांशला कॉल करते तेव्हा रेयांश पळत येतो आणि ईश्वर काकांना म्हणतो की भैरवी माऊचा कॉल आलाय, आता तुम्ही बोला. तितक्यात अशोक मामाही तिथे येतात. तेव्हा भैरवी विचारू लागते की तुम्हाला आमच्याबद्दल कोणी सांगितलं. तेव्हा ते म्हणतात की माझा भाचा कॉलेजला आहे, तो तुमच्या कपवड्यांची खूप स्तुती करत होता, त्यामुळे माझ्या 8 वर्षाच्या नातवाच्या बड्डेसाठी आम्हाला 5 ते 6 किलो साधारण कपवड्या लागतील. हे ऐकल्यानंतर रेयांश पटकन मोबाईल म्यूट करतो. तेव्हा अशोक मामा सांगू लागतात अरे 5-6 किलो कशाला, 2 किलो बोल. त्याप्रमाणे ईश्वर भैरवीशी बोलतो. आता भैरवी ठीक आहे असं म्हणून तिचा रेट सांगते आणि फोन ठेवते. त्यामुळे सगळेच जण आता खुश होतात. तितक्यात संयमी अशोक मामांना फोन करून म्हणते की आजोबा किती छान जमून आणलं ईश्वर काकांनी. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की आयडिया कुणाची आहे. आता अशोक मामांचं काम झाल्यानंतर ते तिथून निघून जातात. आता इकडे अनिश सोसायटीच्या बाहेर बाकावर बसलेला असतो. तेव्हा किशाभाऊ येऊन त्याला विचारू लागतो की आज ऑफिसला नाही गेलास का. त्यावर तो म्हणतो काय करू ऑफिसला जाऊ नये, त्यातही माझी 2 दिवस सुट्टी झाली. जर ऑफिसला गेलो तर तिथेही बोलणे ऐकावं लागतील. त्यावर किशाभाऊ म्हणतो मलाही कुणाचं बोलणं ऐकायला आवडत नाही, तू एकदम माझ्यावर गेलास बघ. पुढे तो म्हणतो तू हा जॉब का करतोस, त्यापेक्षा एक काम कर ना, तो माणूस जसं घेऊन पैसे देतो तसं सुरू कर. त्यावर अनिश म्हणतो ते मला कसं जमेल. त्यावर तो म्हणतो का जमणार नाही, तू एक काम कर, तू त्याच्याकडे जा आणि काम माग. त्यावर अनिश म्हणतो मामा काही बोलू नको. आता इकडे भैरवी आणि संयमी गप्पा मारत बसलेले असतात. तितक्यात भैरवीला इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. तेव्हा भैरवी खूप खुश होते, पण संयमी मात्र नाराज होते. भैरवी येऊन संयमीला मिठी मारू लागते. तेव्हा संयमी तिला म्हणते पण माऊ आपल्या ऑर्डरचं काय. तेव्हा ती म्हणते की ऑर्डर कॅन्सल करूया. तेव्हा संयमी म्हणते की आपण त्यांना प्रॉमिस केलंय. तेव्हा ती म्हणते काही हरकत नाही, मी त्यांना कॉल करते. असं म्हणून आता भैरवी सुभाष बोरकर नावाच्या माणसाला कॉल करायला येते. तेव्हा मोबाईल रेयांशकडे असतो. तिचा कॉल आलेला बघून
तो डोक्याला हात लावतो आणि कॉल उचलून वेगळ्या आवाजात बोलू लागतो. तेव्हा भैरवी विचारू लागते की हा तर आवाज वेगळा आहे, मगाशी बोलणारी व्यक्ती वेगळी होती. तेव्हा तो सांगू लागतो की मी त्यांचा नातू बोलतोय. तेव्हा भैरवी म्हणते की मगाशीची ऑर्डर आम्हाला कॅन्सल करायची आहे. तेव्हा रेयांश त्याला काहीही न ऐकू आल्याचं नाटक करू लागतो आणि फोन कट करतो. तेव्हा भैरवी संयमीला म्हणते की त्यांना बहुतेक काही ऐकायला गेलं नाही. हे ऐकल्यानंतर संयमी आता खुश होते. आता इकडे किशा मामा अनिशला म्हणतो की तू चल माझ्याबरोबर एका ठिकाणी, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तेव्हा किशा मामा अनिशला एका बाबाकडे घेऊन येतो. आता अनिश आणि किशाभाऊ त्या बाबासमोर जाऊन बसतात. तेव्हा तो त्याचा हात बघून विचारू लागतो की तुझं नाव काय. तेव्हा अनिश त्याला सांगतो की अनिश माझगावकर. तेव्हा किशाभाऊ म्हणतो अनिश अचूक माझगावकर. पुढे तो माणूस त्याला विचारू लागतो की तुझी जन्मतारीख. तेव्हा अनिश म्हणतो 16 डिसेंबर. तेव्हा तो म्हणतो 1 आणि 6 म्हणजे 7. उत्तम आहे, पण एक अडचण आहे. तेव्हा अनिश विचारतो काय. तेव्हा तो म्हणतो की तुला गाडी चालवता येते. तेव्हा तो म्हणतो हो. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो जेव्हा तू गाडी चालवतोस तेव्हा तुझ्या शेजारी बसणारा माणूस जर तुला सल्ला देत असेल तर तुला गाडी चालवता नीट येईल का. तेव्हा अनिश किशाभाऊकडे बघू लागतो. तेव्हा तो माणूस म्हणतो तसंच तुझ्या जीवनाचं झालं आहे. तू ड्रायव्हर चांगला आहे, पण तुझ्या गाडीत बसलेले लोक तुला चुकीचा सल्ला देतात. त्यामुळे तू तुझ्या मनाचा कौल घे, स्वतःचे निर्णय स्वतः घे. माझ्या सल्ल्यानुसार वागलास तरच तुझी प्रगती होईल आणि तुझ्याजवळ पैसा येईल. आता किशाभाऊ अनिशला त्या माणसासमोर पैसे टाकायला सांगतो. त्याप्रमाणे अनिश त्याच्यासमोर पैसे ठेवतो आणि दोघंही बाहेर येतात. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतो की हे बघ, मी म्हटलं होतं ना तुला, तू इथून पुढं कोणाचं ऐकू नको आणि आता त्या माणसाला जाऊन भेट आणि पैसा कसा कमवायचा ते बघ. तेव्हा किशाभाऊचं ऐकून अनिश त्या माणसाला पुन्हा फोन लावतो. आता इकडे भैरवी तिच्या कामात असताना संयमी हळूच तिचा फोन घेते आणि तिच्या मोबाईलवरती मेसेज टाईप करून सेंड करते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता उद्या काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.